केएसए वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ अ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता. त्यामुळे आज पाटाकडील तालीम मंडळ अ आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यात विजेतेपदासाठी होणाऱ्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. छत्रपती शाहू स्टेडियमवर या दोन्ही संघांदरम्यान हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. यामध्ये महिला प्रेक्षकांची संख्याही उल्लेखनीय होती. सामन्याच्या पूर्वार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या योगेश कदम, करण चव्हाण बंद्रे, संकेत साळुखे, इंद्रजित चौगुले तर पाटाकडीलचा अक्षय मेथे पाटील, प्रतीक बदामे, ऋतुराज सूर्यवंशी, ओंकार मोरे, नबी खान यांनी गोलसाठी जोरदार चढाया केल्या. पाटाकडीलच्या ओंकार मोरेच्या कॉर्नर पासवर अक्षय मेथे पाटील यानं शिवाजीच्या गोलजाळीत हेडद्वारे मारलेला चेंडू मयुरेश चौगुले यानं रोखला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांकडून गोल झाला नाही. उत्तरार्धात शिवाजीच्या करण चव्हाण बंद्रेनं मारलेला चेंडू पाटाकडीलच्या गोलरक्षकानं रोखला. दोन्ही संघांकडून चढाया सुरू असताना पाटाकडीलच्या प्रतीक बदामे यानं चेंडूवर ताबा मिळवत ऋषिकेश मेथे पाटीलकडे पास दिला. ऋषिकेशनं चपळाईनं गोल करून शिवाजी संघावर 1-0 अशी आघाडी मिळवली. पाटाकडीलच्या गोलची परतफेड करण्यासाठी शिवाजीच्या संदेश साळुखे, बिमोल मिथाई, करण चव्हाण बंद्रे, संकेत साळुखे यांचे प्रयत्न अपुरे ठरले. संपूर्ण वेळेत पाटाकडील तालीम मंडळानं शिवाजी तरुण मंडळावर 1-0 अशी आघाडी कायम ठेवत केएसए लीगचा मानकरी ठरला. शिवाजी तरुण मंडळाला उपविजेतेपद मिळालं. तृतीय स्थानी खंडोबा तालीम मंडळ तर बालगोपाल तालीम मंडळ चौथ्या स्थानी राहिला. आमदार राजेश क्षीरसागर, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, वेस्टर्न इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्या मधुरिमाराजे छत्रपती, वेस्टर्न इंडियाचे किरण चौगुले, साजिद अन्सारी, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाला 1 लाख, उपविजेत्याला 75,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकाला 50,000 आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला 25,000 रुपये अशी रोख बक्षिसं देण्यात आली. यावेळी अक्षय पायमल, ऋषिकेश मेथे पाटील, बिमेल मैथई, मयुरेश चौगुले यांना वैयक्तिक कामगिरीसाठी रोख रक्कमेची बक्षिसं देण्यात आली. शिवाजी तरुण मंडळाला शिस्तबद्ध संघ म्हणून गौरवण्यात आलं. या सामन्यात पंच म्हणून माणिक पाटील, प्रदीप साळुंखे, अजिंक्य गुजर, संदीप पवार यांनी काम पाहिलं.